जय एसिडिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। निलेश चव्हाण यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे की सर, गाई म्हशींना बार्लीमुळे चांगला फायदा होतो, त्यांची तब्येत चांगली होते, तर तुम्ही बार्ली वापराविषयी काय सांगाल? तुमच्या माध्यमातून मी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना सावध करू इच्छितो की बार्लीमुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम होतात। तर दूरगामी जर विचार केला तर बार्लीमुळे दूध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो। तुम्हाला इंटरनेटवरती माहिती मिळेल बार्ली वेस्टमुळे जनावरांवरती होणारे दुष्परिणाम तुम्ही जर टाईप तुम्हाला बघायला मिळेल। पहिला प्रकार आहे पचन संस्थेचे आजार, ऍसिडोसिस असं म्हणतात, ज्याच्यामुळे ऍसिडचं प्रमाण जनावरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, पीएच पातळी झपाट्याने कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट फुगणे, अपचन, जुलाब, तुमच्या आतड्याच्या आतले जे अस्तर आहे ते सुद्धा खराब होण्याचे गंभीर, त्याला अल्सर असं म्हणतो, ते परिणाम होतात। दुसरा प्रकार जो आहे लिव्हर ऍब्सेसेस, म्हणजे काय, यकृताचे विकार। पहिली गोष्ट म्हणजे ऍसिड जास्त वाढल्यामुळे त्याचे जे जीवाणू आहेत ते यकृतापर्यंत पोहोचतात, यकृताला सूज येते, गळू तयार होतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांची भूक मंदावते, दूध उत्पादन हळूहळू कमी होते। तिसरा जो प्रॉब्लेम आहे रिप्रोडक्टिव्ह इश्यूज, म्हणजे वांझपणा। शरीरातील पोषक घटकांचं असंतुलन झाल्यामुळे हार्मोन्सवर दुष्परिणाम होतात आणि मग गाई म्हशी वेळेवर माझावर येत नाही, गर्भधारणा करण्यास मोठ्या अडचणी येतात। लॅमिनिट्स म्हणजे काय, लंगडेपणा, रक्ताभिसरण क्रियेमध्ये विषारी घटकांचा प्रवेश झाल्यामुळे खुरांमध्ये वेदना होतात, जनावरे लंगडतात, उठणे बसण्यामध्ये प्रचंड त्रास होतो। बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की कॅल्शियम कमी झाल्यामुळे असं होतंय, परंतु खऱ्या अर्थाने हे बार्लीचे झालेले दुष्परिणाम असतात। सर्वात शेवटचा जो नुकसान आहे ते म्हणजे दुधामधलं फॅट कमी होणं। बार्ली वेस्टच्या अतिवापरामुळे दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण अनपेक्षितरित्या कमी होते। आता मूलतः आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, बार्ली वेस्ट म्हणजे बार्लीपासून जेव्हा दारू तयार करतात, दारू तयार झाल्यानंतर त्याचं जे वेस्ट असतं ते जेव्हा जनावरांना आपण चारतो तर त्याच्यामध्ये ही अल्कोहोल मोठ्या प्रमाणात असतं। अल्कोहोलचं प्रमाण त्या बार्लीमधून जनावरांना मिळत असल्यामुळे त्यांची भूक वाढते आणि काही काळासाठी जनावर अशी, एखादा दारुड्या कसा सुजलेला दिसतो, म्हणजे त्याची तब्येत चांगली असती म्हणून तो तसा दिसतो का? नाही, तर ती तब्येत सुजलेली असते। तसं तुमचं जनावर तुम्हाला असं फुगलेलं दिसतं परंतु ते निरोगी नसतं। बार्लीमुळे मिळणारा जो फायदा आहे, एखाद्या दारुड्याला दारूमुळे जसा फायदा होतो काही दिवसांसाठी, नंतर तो उद्ध्वस्त होतो, तशा प्रकारे बार्लीमुळे आपल्या जनावरांचं आरोग्य कमी होतं, वेद कमी होतात आणि विविध प्रकारच्या विकृती होऊन तिचं आयुष्य, जनावरांचं, गाईचं, म्हशीचं कमी होतं। तुम्ही जर मिल्क चार्जर जर वापरलं, तुम्हाला बार्ली वगैरे वापरण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला दूध वाढीसाठी वेगळे असले कुठल्या प्रकारचे फंडे वापरण्याची गरज नाहीये, पण तुम्ही नित्य नियमाने मिल्क चार्जरचा वापर करा। कमी प्रमाणात करत असल्यामुळे तुम्हाला त्याचे चमत्कारिक फायदे मिळत नाहीये, तुम्ही दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये वापर करा। तुम्हाला 6 महिन्याची मनी बॅक गॅरंटी दिलेली आहे, तुम्ही भरपूर प्रमाणात वापरा, दर 15 दिवसांनी रिपोर्ट करा। जर तुम्हाला रिझल्ट नाही भेटले तर तुम्हाला दुप्पट पैसे देण्याची आमची तयारी आहे। मग एवढं सुंदर तंत्रज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचा वापर करा, गैरसमजांपासून दूर राहा। थोड्या काळासाठी मिळणाऱ्या रिझल्टमुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीक तुम्ही दुर्लक्ष करू नका, तरच तुम्हाला दूध व्यवसायामध्ये दूरगामी फायदे होतील। धन्यवाद।